हे बघा मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत भेळ। इथं मुरमुरे घेतलेले आहेत, मी साधा मुरमुरा घेतलेला आहे आणि आपल्याला भेळसाठी लागणार आहे चिवडा आणि ही रेशम शेव आहे आणि हे कुरकुरीत असे गोलगप्पे पाणीपुरीचे आणि हा मका पोहा आहे। एक लालसर टमाटा घ्यायचा आणि आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि कांदा, एक लिंबू आणि गूळ आणि चिंचेचं पाणी केलेले। चला आता आपण भेळ करूया। सर्वप्रथम आपण मुरमुऱ्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। हे पहा, स्वच्छ असे मुरमुरे मी चाळणीने चाळून घेतलेले। खूप छान भेळ होती ही, तुम्ही करून बघा। आता ह्या भेळमध्ये आपण आधी कांदा टाकूया। कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आधी कांदा टाकू आपण। आणि आता ह्यानंतर आपण टमाटर टाकूया। आणि कोथिंबीर घालू आपण। आणि हे पाणीपुरी आहेत ना, हे आपण अशा तुकडे करून घालू यामध्ये। खायला खूप छान लागतात। त्यानंतर असं बारीक करून टाकू आपण ह्या। आणि आता ह्यानंतर आपण चटणी टाकूया। थोडी हळद घेऊया। आणि त्यानंतर आपण हे मका पोहे टाकू। आणि एकदा ह्याला हलवू आपण मस्तपैकी। छोटे मुलं जर खाणार असेल तर तिखट कमी घाला। हे बघा, आता ह्यामध्ये हे चिवडा टाकणार आहे मी। आणि आता ह्यामध्ये मीठ टाकणार आहे। असं चांगलं आता हलवून घेऊया। मीठ टाकल्यानंतर कांद्याला थोडं पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळे भेळ थोडी ओलसर होते। आणि आता आपण हे चिंचेचं आणि गुळाचं पाणी केलेले हे असं वरतून पसरून घेऊ। थोडंसं लिंबू टाकूया आपण। आणि आता ह्यामध्ये आपण ही अशी वरतून अशी सेव टाकूया। आणि हिला परत एकदा असं एकजीव करूया। आता बघा, आपली भेळ ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। बघा किती छान, करून बघा। तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली भेळ।